निळसर रंगाचा लसूण ठरला आकर्षण। फुले निलमा वाणाने अकोल्यातील कृषी प्रदर्शन जिंकले शेतकऱ्यांचे लक्ष। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त सुरू असलेल्या ॲग्रोटेक 2025 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यंदा एक वेगळंच आकर्षण पाहायला मिळतंय। तो म्हणजे निळसर रंगाचा लसूण। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेला फुले निलमा हा लसूण सध्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे। केवळ विदर्भच नव्हे तर राज्यासह इतर राज्यांमधून शेतकरी बंधू भगिनी अकोल्यातील कृषी प्रदर्शनाकडे आकर्षित झाले आहेत। कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा भव्य स्वरूपात या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। 4 भव्य डोममध्ये तब्बल 550हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक व नैसर्गिक शेती, कृषी यंत्र अवजारे, बियाणे, खते, औषधे, सेंद्रिय निविष्ठा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती तंत्रज्ञानाचा समावेश आहे। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा स्टॉल शेतकरी आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। या स्टॉलवर विविध भाजीपाला आणि फळबियाण्यांसह एक वेगळाच प्रयोग पाहायला मिळाला। निळसर रंगाचा लसूण प्रथमच पाहताच नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर शेतकऱ्यांनी या वाणाबाबत सखोल माहिती जाणून घेण्यास मोठी गर्दी केली। फुले निलमा हा लसूण वाण अधिक उत्पादनक्षम, आकर्षक रंगाचा असून भविष्यात बाजारपेठेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्याची क्षमता असल्याचं तज्ज्ञ हेमंत बाहेती यांनी सांगितलं। एकंदरीतच अकोल्यातील कृषी प्रदर्शनात निळसर फुले निलमा लसूण हा शेतकरी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। ॲग्रोटेक 2025 मधल्या स्टॉलला भेट दिलेली आहे। या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत विविध भाजीपाला, फळपिके, बियाणे, ऊस यांचे जे विविध वाण निर्मित केले विद्यापीठाने त्यांचे प्रत्यक्ष नमुने इथं आपण ठेवलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला त्या विविध वाणांची माहिती व्हावी, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, तर त्याची आपण शेतकऱ्यांना इथं माहिती उपलब्ध करून देतो। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर फुले समर्थ हा कांद्याचा वाण आहे। फुले समर्थ कांद्याचा वाण आहे, तर हा फुले समर्थ कांद्याचा वाण उशिरा लागवड लेट म्हणजे ऑगस्टमध्ये पेरणी करता सुयोग्य आहे। लाल रंगाचा त्याचा आहे आणि याचं उत्पन्न चांगलं येतं। याचा साईज जो बघितला आपण तो गत पण चांगला आहे। तर या वाणाची पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड पण होत असते। तर याचा उपयोग जर आपण केला तर नक्की आपल्याला उत्पन्नामध्ये कांद्याच्या उत्पन्नामध्ये वाढ मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न मिळू शकेल। त्याचप्रमाणे फुले निलिमा हा निळसर रंगाचा लसूण आहे, तर याचं देखील आपण उत्पादन घेऊ शकतो। त्याचप्रमाणे कालीपत्ती जी आहे चिक्कूची व्हरायटी आहे। हे लिंबूचे साई सरबती आणि फुले सरबती या 2 व्हरायटी आहेत। त्याचप्रमाणे वालाचे आहे। यामध्ये राहुरी विद्यापीठामार्फत जे प्रक्रिया केंद्र आहे किंवा बेकरी युनिट आहे त्यांच्यामार्फत विविध कुकीज तयार करण्यात आलेले आहेत। त्याच्यासाठी त्यांना पेटंटसुद्धा घेण्यात आलेलं आहे। यामध्ये शतावरी जे आपण म्हणतो की आयुर्वेदिक असतात, तर शतावरी पावडरपासून तयार केलेली कुकी आहे, आवळ्यापासून तयार केलेली कुकी आहे, अश्वगंधापासून तयार केलेली कुकी आहे। त्याचप्रमाणे नानखटाई जी आपण रेग्युलर गव्हाच्या पिठापासून करतो ते आहे। त्याचप्रमाणे अद्रकपासून तयार केलेले कुकीज आहेत आणि जे आपण जे पौष्टिक तृणधान्य म्हणतो फिंगर मिलेट किंवा नाचणी त्याच्यापासून तयार केलेली बिस्किट आहेत आणि विविध फळांचे ज्यूस, रस, कँडी याप्रमाणे किंवा पावडर्स या विविध प्रशिक्षण देखील विद्यापीठामार्फत दिलं जातं। हे कसं बनवावं आणि त्याबाबत देखील मार्गदर्शन हे कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना आणि नवीन उद्योजक तरुणांना करण्यात येत असतं।